UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घेऊनच दाखवा। त्यांना धर्मयुद्ध नाही तर जिहाद शब्द आवडायला लागला। देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान। तर फडणवीस धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देतात, ठाकरेंचा आरोप। उद्धव ठाकरे नोमानी सारख्यांचे पाय चाटतात, त्याला आमचा आक्षेप। मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल। शरद पवारांमध्ये लपलेला जातीवाद उफाळून आला। देवेंद्र फडणवीसांची पवारांवर बोचरी टीका। आमचा रंग भगवाच, अजित पवारांनाही भगवा करू। मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। अजित पवार भगवे झाले नाही तर आमचा रंग भगवाच राहणार, फडणवीसांची जोरदार टोलेबाजी। एक है तो सेफ है या वाक्यानं मिरच्या लागण्याचं कारण काय? फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल। तर अजित पवारांना एक है तो सेफ है मान्य असल्याची देखील प्रतिक्रिया। मुंबईवर घाला घातल्यास हम आपको काटेंगे, उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा। तर मोदी असून अनसेफ वाटत असल्यास मोदींनी राजीनामा द्यावा, नाऱ्यावरून ठाकरेंचा भाजपला टोला। विधानसभेचा प्रचार संपण्यासाठी उरले अवघे काही तास। बुधवारी राज्यातील 288 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान। तर शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार। प्रचार संपण्यापूर्वी शिंदे फडणवीस ठाकरेंसह अनेक दिग्गजांच्या आज सभा। तर शरद पवार आणि अजित पवारांची बारामतीत सांगता सभा। महाराष्ट्रासमोर अदानीच्या सुलतानीचं मोठं संकट। धारावीच नाही तर संपूर्ण मुंबई अदानीच्या घशात घालतात। महाविकास आघाडीच्या मुंबईतील शेवटच्या प्रचार सभेतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। बहुमतानं महायुतीचं सरकार येणार। महायुती 160 ते 170 जागांवर विजय होणार। टीव्ही9 मराठीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। महाविकास आघाडी 160 ते 165 जागांवर बहुमतानं विजय होणार, संजय राऊतांना विश्वास। तर महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन अटळ। 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, राऊतांचा दावा। लोकसभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नाराजीचा फटका। आता कांद्यावरील निर्बंध उठवले, यापुढे मोदी सरकार अचानक निर्यात बंदी लावणार नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। ज्यांची 1978 पासून गद्दारीची पार्श्वभूमी ते आम्हाला गद्दार म्हणतात। गद्दार टीकेवरून धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल। ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही, ईडी कारवाईवरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल। जळगावात अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार। 2 अज्ञात हल्लेखोरांनी घरावर 3 राऊंड फायर केल्याची माहिती। कोल्हापुरातील करवीरमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारावर 5 ते 6 जणांकडून प्राणघातक हल्ला। हल्ल्यामध्ये संताजी घोरपडे जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू। कांद्याच्या किमतीत भरमसाठ वाढ। स्वयंपाकघरातील अविभाज्य भाग असलेला कांदा 80 ते 100 रुपयांच्या घरात, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं। 15% ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावानं खरेदी। केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश जारी। कापूस सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्याही वाढणार। राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाचा कहर। रविवारी दिल्लीतील हवेच्या दर्जाची गंभीर श्रेणीमध्ये नोंद। मोठे ट्रक आणि कंटेनर्सना राजधानी दिल्लीत नो एंट्री। 10वी पर्यंत सर्व शाळांना सुट्टी जाहीर। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।